मिलिंद देवरांचं पत्र मला सकाळीच आलं. बरेचसे लोक त्यांचे नंबर विचारत होते. माझ्याकडे नंबर नसल्यामुळे मी देऊ शकलो नाही. प्रश्न असा होता की आंदोलन कुठे करायचं, कसं करायचं, कधी करायचं हे सर्व पोलिसांच्या हातामध्ये असतं. परवानग्या त्या देतात. महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये कुठेही आंदोलन करायसाठी कोणी काही थांबू शकत नाही. मुंबईमध्ये प्रस्तावित जागा आंदोलनाची ही आझाद मैदान आहे. हेही त्यांनी पहिल्यांदा लक्षात घ्यावं आणि ते जे म्हणतायत की दक्षिण मुंबईमध्ये कुठेही आंदोलन करू नये कारण ते असं सेंटर आहे, तसं सेंटर आहे, फायनान्शियल सेंटर आहे. त्यांना एखादी गोष्ट अशी असेल की त्यांना फक्त मुंबई आणि फॉरेनचं माहिती असेल. त्यांना बाकी लोक म्हणून त्यांना एक फॉरेनचं एक्झाम्पल देतो की पॅरिसला जी आयफेल टॉवर आहे, आयफेल टॉवरच्या खालती देखील अगदी बरोबर समोर देखील आंदोलन करण्यासाठी जागा ठेवलेली आहे. तिकडे पॅलेस्टाईन, इस्रायल येऊन आंदोलन करतात आणि पॅरिस केवढं मोठं शहर आहे, केवढं मोठं फायनान्शियल कॅपिटल आहे हे त्यांनी समजून घ्यावं. मी हे उदाहरण का देतो कारण त्यांना हे लोकलचं कळणार नाही ना म्हणून त्यांनी इंटरनॅशनल देतोय. दुसरी गोष्ट जी आलेले जे लोक होते आंदोलनासाठी ह्याची जी गैरसोय झाली त्यामुळे ते संपूर्ण परिसरामध्ये पसरले. पाऊस 24 तास पडला. तिथे पाण्याची सोय केलेली नव्हती. त्यामुळे पाण्यासाठी त्यांना वणवण फिरायला लागलं. हॉटेल्स बंद केली. त्यामुळे खाण्यासाठी वणवण फिरावं लागलं आणि हे जे आलेले लोक होते ह्यांच्या नावावरती तो मुंबईचा सातबारा आहे. हे मुरली देवरांनी समजून घ्यावं.